तापमानाचा पारा वाढायला चालू होतो. माणसांना तर उन्हाचा त्रास होतोच, पण बिचाऱ्या या मुख्या झाडांचं काय. कडक ऊन, उष्ण वारे आणि बाष्पीभवनामुळे आपली झाडे वाळायला चालू होतात. मग अशा वेळी आपल्या टेरेस गार्डनला या हीट वेव्ह पासून कसं वाचवायचं. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही 5 सोप्या टिप्स सांगणार आहे, ज्यामुळं आपण टेरेस गार्डन वाचवू शकतो आणि मे महिन्यातही आपले टेरेस गार्डन टवटवीत ठेवू शकतो. उन्हाळ्यात पाणी कधी घालावे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते, त्यामुळे झाडांना सकाळी 8च्या आधीच व संध्याकाळी 6 नंतर पाणी द्या. दुपारी पाणी दिल्यास माती गरम असल्याने पाण्याची गरम वाफ तयार होऊन मुळी कुजू शकतात. उन्हाळ्यात सिमेंटचे टेरेस खूप गरम होते. आपण उभारलो तरी सुद्धा आपल्याला पायाला चटके बसत असतात. तसेच टेरेसशी संपर्क आल्यामुळे उन्हाळ्यात कुंड्याही गरम होत असतात, त्यामुळे गरम होत असतात. कुंड्यांचा तळ गरम झाल्यामुळे झाडं मरू सुद्धा शकतात. त्यामुळे येथे आपण मातीच्या विटांचा आधार घेणार आहोत. या मातीच्या विटावर आपण कुंडी ठेवावी. आपण बघू शकता मातीच्या विटावर ही लिलीच्या झाडाची कुंडी ठेवलेली आहे. त्यामुळे टेरेसचा आणि कुंडीचा एकदम संपर्क येत नाही, कुंडी गरम होत नाही. त्यामुळे पाणी सुद्धा घालायला कमी घातले तरी चालते. तुम्ही बघू शकता प्रत्येक कुंडीच्या खाली मी मातीच्या विटा ठेवलेल्या आहेत. तिसरी ट्रिक्स, ग्रीन नेट किंवा जुन्या साड्यांचा वापर करणे. असे जुन्या साड्या आपल्या घरात असतात, त्या आपण अशी वरती काठीवर घालू शकतो आणि उन्हापासून झाडांचा बचाव करू शकतो. जर ग्रीन नेट किंवा साडी बांधायला अडचण होत असेल तर असे भिंतीला लागून झाडे लावावीत, झाडे ठेवावीत, जेणेकरून येणारे ऊन झाडांना कमी लागेल. टिप्स नंबर 4, मल्चिंग करा. तर मल्चिंग म्हणजे काय, तर कुंडीतील मातीवर वाळलेला पालापाचोळा, लाकडाचा भुसा किंवा नारळाच्या शेंड्याचे थर लावणे. यामुळे मातीतील ओलावा बराच काळ टिकून राहतो आणि सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होत नाही. हा पहा पालापाचोळा, हा अशा पद्धतीनं कुंडीत लावावा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी मल्चिंग केलेलं आहे. आपल्याला सोप्या ट्रिक्स वापरायचे आहेत. याच्यावर पाणी घातल्यामुळे उन्हाचा थेट संपर्क मातीशी होणार नाही, त्यामुळे माती वाळणार नाही. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा
कमी प्रमाणात होईल आणि झाडेसुद्धा आपली टवटवीत राहतील. झाडांचे क्लस्टरिंग म्हणजे ग्रुपिंग करणे. झाडे असे ग्रुपमध्ये ठेवावीत जेणेकरून त्यांच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते व्यवस्थित राहतील. झाडे अशी एकटी ठेवण्यापेक्षा समूहाने ठेवा. यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो आणि झाडांच्या आजूबाजूला आर्द्रता टिकून राहते. हे पहा, झाडं मी ग्रुपिंग मध्ये ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण टेरेस गार्डनची उन्हाळ्यात काळजी घेऊ शकतो. मला या सोप्या ट्रिक्स कशा वाटल्या कमेंटमधून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.